पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। तुम्ही 2 ते 4 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता, असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं। माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं होतं। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटेंना खडे बोल सुनावले होते। देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर मंत्र्यांना एकदा ते दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही तर मंत्रीपद बदलू, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरी जबाबदार आहेत। एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात, असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे। माणिकराव कोकाटे म्हणाले, एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात। कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहेत। दुप्पट तिप्पट ठीक पण 50 पटीने कांद्याची लागवड करायला लागले तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरून शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत। त्यामुळे कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांना विचारला असता तुम्हाला पाईपलाईनला, जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजेत, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात, त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये 1 रुपयाची तरी गुंतवणूक करता का? कर्जमाफीचे पैसे तुम्ही साखरपुडा आणि लग्न कार्यासाठी वापरता, असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं। यापूर्वीही पीक विमा योजनेवरून भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही असे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता। तसेच खाजगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी निवडीबाबत वक्तव्य करून कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढावून घेतली होती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।